नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता पहिलीच्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 56 वरील मीट द शेप्स। आज आपल्याला आकृत्यांची माहिती बघायची आहे। मीट म्हणजे भेटणे। आपल्याला कोणाला भेटायचं आहे? आकृत्यांशी भेटायचं आहे। तर लिसन, रिपीट अँड लर्न। ऐका, पुन्हा म्हणा आणि शिका। चला तर बघूया ही आकृती आपल्याला काय म्हणते। डॉट। आय एम अ डॉट। मी कोण आहे? एक बिंदू आहे। वी आर लाईन्स। वी आर लाईन्स। या काय आहेत? रेषा आहेत किंवा रेघ आहे। हे काय आहे? ट्रायंगल। हे काय आहे? ट्रायंगल। ही आकृती काय म्हणते? हाय, आय एम अ ट्रायंगल। मी त्रिकोण आहे। ही आकृती बघा काय म्हणते आपल्याला। ओ, आय एम कॉल्ड अ स्क्वेअर। स्क्वेअर म्हणजे चौरस। ही आकृती बघा कशी उड्या मारत आहे। ही काय म्हणते? आय एम अ सर्कल। मला काय म्हणतात? मला म्हणतात सर्कल म्हणजेच गोल। ही बघा कशी मज्जा करत आहे। ही आपल्याला काय म्हणते? आय एम अ स्टार। मी कोण आहे? स्टार आहे म्हणजेच चांदणी। आता पुढे बघूया। ही आकृती आपल्याला काय म्हणते? स्वतःचं ओझं उचलीत आहे। आय एम नोन ॲज ॲन ॲरो। मला काय म्हणतात? ॲरो म्हणजेच बाण। मग सगळ्या आकृत्या मिळून आपल्याला काय म्हणतात? वी आर डिफरंट शेप्स। वी म्हणजे आम्ही। आम्ही कोण आहोत? आकृत्या आहोत। कशा आहोत? डिफरंट। डिफरंट म्हणजे वेगवेगळ्या आकाराच्या। पुढे बघूया। डॉट। डॉट म्हणजे बिंदू। लाईन म्हणजे रेघ। ॲरो म्हणजेच बाण। ट्रायंगल। ट्रायंगल म्हणजेच त्रिकोण। स्क्वेअर। स्क्वेअर म्हणजे चौरस। सर्कल म्हणजे गोल। स्टार चांदणी। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।